छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसापासून जे आहे ते गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 दिवसापूर्वी जे आहे ते शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयएमचे नगरसेवक असलेल्या मुन्सी पटेल यांचीसुद्धा स्कॉर्पिओ चोरण्याचा प्रयत्न केला होता। आता आपण त्याच घटनास्थळावर आहे। आपण जर बघितलं तर एमआयएमचे नगरसेवक मुन्सी पटेल यांचं हे घर आहे आणि त्यांनी जे आहे ते बाजूला स्कॉर्पिओ गाडी लावली होती आणि जे आहे ते रात्री अचानक काही चोरट्यांनी जे आहे ते त्यांची गाडी चोरण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळी बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडीकडे धाव घेतली आणि चोरट्याचा प्रयत्न जरी फसला असला तरी चोरट्यांनी जे आहे ते त्यांच्यासोबत असलेली गाडी जे आहे ते पळवताना मुन्सी पटेल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं चोरट्याच्या हल्ल्यातून मुन्सी पटेल जे आहे ते सुखरूप वाचलेत। मात्र या अशा पद्धतीने जे आहे ते ही मोठी घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्वतः नगरसेवक मुन्सी पटेल आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, हा सगळा घटनाक्रम कसा होता आणि कधीचा होता? परवा रात्रीचा आहे। परवा रात्री 2 वाजता मी घरी आलो, गाडी पार्क करून घरात गेलो। घरात गेल्यानंतर 5-7 मिनिटानंतर मला एक टी व्हीमध्ये एक मेसेज येतो, म्हणजे एक ग्रीन लाईन येते आणि एक अलाराम देतो, म्हणजे बाहेर कोणी आहे त्याच्यावरती हे करून मार्क करून हे करून। तर ते आलं मला आवाज, तर मी बघितलं स्क्रीनकडं घरी CCTV, तर बाहेर कोणी दिसलं मला, गाडीजवळ येता जाताना दिसलं 2 वेळेस, कारण ती ग्रीन मार्क करतं ना त्या हिशोबानं, ग्रीन लाईन येते। बाहेर आलो, मला वाटलं घरचं कोणी असेल, मुलगा वगैरे कोणी रात्री घेऊन जात असेल, म्हणून आलो मी बाहेर गेटमधून बघितलं। तर मला बघून तो गाडीत तो सुद्धा माझ्याकडे बघत होता, मी त्याच्याकडे, मला वाटलं कोणी घरचं असेल। उतरला, तो ओळखीचा दिसला नाही, तर मी त्याला आवाज दिला, ए रुक, इधर आ म्हणून। पण मागं त्यांची गाडी होती स्कॉर्पिओ, आपल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागं। त्याच्यात एक ऑलरेडी म्हणजे रेडी बसलेला होता, त्यानं सेल्फ मारलं, हा उतरून त्या गाडीत जाऊन बसला। मग मी त्यांच्याकडे धावलं, तर अंगावर टाकून ते निघून गेले इथनं। तुमच्या अंगावर सुद्धा गाडी घालण्याचा प्रयत्न होता, तुम्हाला कुठे इजा झाली का त्या संदर्भात? नाही, इजा वगैरे काही झाली नाही, म्हणजे थोडक्यात वाचलो त्याच्यात, मी बचावलो त्यातून थोडक्यात। पर काहीतरी एक दुसऱ्या उद्देशानंच आलते ते, कारण या व्हायच्या अगोदर अर्धा तास अगोदर आपले पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी, इथं एक मौता झाली ती गारखेड्यामध्ये, कब्रस्तानमध्ये, तिथं होतो मी। तर ते रात्री होते, तर मी रात्री बोललो सुद्धा त्यांना, मला ही फॉर्च्युनर या गाडीचे इथं 3 राऊंड झाले, कोणाच्या तरी वॉचवर आहे ही गाडी, म्हणजे लोकेशनवर आहे। मग काल काही डिटेल समोर आली का, आदित्य हॉस्पिटलजवळ ती स्कॉर्पिओ जी आमच्या घरी जी आली इथं माझ्या घरी, ती स्कॉर्पिओ आणि ती फॉर्च्युनर, दोन्ही गाड्या तिथं सोबत होत्या तिथं, त्याच्यात काही लोक म्हणजे सोबत होते तिथं। आता काय प्लॅनिंग काही सांगता येणार नाही, कारण त्या दिवशी पोलीस स्टेशन म्हणजे पोलीसवाल्यांची चांगली आम्हाला मदत राहिली, API मॅडम, PI साहेब, भंडारी साहेबसुद्धा। मग दुसऱ्या दिवशी सकाळीच FIR वगैरे फाडली त्यांनी, और लगेच तपासाला त्यांनी सुद्धा चांगली हे केली तपास। गाडीची काही वायरिंग वगैरे तोडल्याची माहिती आहे, गाडीची काही नुकसान झालं का? गाडीची काही वायरिंग म्हणजे मेन केबल वगैरे केली त्यांनी, स्टेअरिंगची खालची, गाडीच्या पाठीमागची एक ग्लास वगैरे केली, आणि खालचं काही फायबर आयटमसुद्धा त्यांनी ते तोडलेलं आहे। तुम्ही जेव्हा बाहेर आले तेव्हा सगळे किती लोक होते आणि गाडी चोरणं हाच उद्देश होता का दुसरा काय उद्देश होता? ते सध्याला काही सांगता येणार नाही, मला तर 2च लोक दिसले तिथं। एक गाडीमध्ये ते करत होता, वायरिंग वगैरे काहीतरी करत होता तो, आणि एक गाडीमध्ये बसेल, असे 2 लोक दिसले मला। पाठीमागं होते नव्हते ते माहीत नाही आपल्याला। आता काय मागणी? आता काय नाही, याच्यात फक्त तपास चांगला व्हायला पाहिजे तपास, जे सुद्धा याच्यात आरोपी ते समोर यायला पाहिजे, कारण यांच्या मागं कोण आहे। 2-2 गाड्या लागल्यानंतर ही सोसायटी एवढे इथं गाड्या, म्हणजे त्यांना 500 गाड्या पार करून येऊन स्कॉर्पिओच का दिसली? घरावर बोर्ड लागलेलं आहे मुन्सी पटेल म्हणजे कॉर्पोरेटर, ते सुद्धा गाडीवर लोगो, समोर फॉर्च्युनर उभा त्याच्यावर सुद्धा लोगो, म्हणजे त्यांचा उद्देश काय होता, म्हणजे एवढ्या गाड्या सोडून हीच गाडी का? तर सध्याला काही सांगता येणार नाही। या परिसरातून यापूर्वी काही गाड्या चोरल्या गेल्यात का? इथनं नाही, नाही, ही इथली पहिलीच घटना आहे। याच्या अगोदर असं काही झालेलं नाही इथं। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत एमआयएमचे नगरसेवक मुन्सी पटेल होते, ज्यांची गाडी परवाच्या दिवशी चोरट्याने चोरण्याचा प्रयत्न केला। मात्र तो प्रयत्न जरी असफल झाला असला तरी यांच्यासुद्धा अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला होता। सुदैवाने ते वाचलेत आणि या तपास जे आहे ते सखोल पद्धतीने करावा अशी मागणी आता मुन्सी पटेल यांनी केली। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।